नमस्कार मैत्रिणींनो. तर इथपर्यंत तुम्ही मागचा पार्ट बघितला होता. हे एकाच दिवशीचे 2 व्हिडिओ आहेत. फक्त मी मोठा झाल्यामुळे ना व्हिडिओचे 2 पार्ट केले आहेत. तर इथून मागचा पार्ट तुम्ही बघितला असेल. आय होप तुम्हाला तो आवडला पण असेल आणि तुम्ही लाईकसुद्धा केलं असेल. छान जेवण वगैरे झालं आणि बाहेर खूप मस्त ऊन पडलं आहे. तर म्हटलं खिरीच्या शेवया होत्या ना या खिरीच्या शेवया, तर त्या उन्हाळ्यामध्ये बनवल्या होत्या बघा. तर त्या शेवया ना त्या थोड्याशा उन्हात टाकू म्हटलं. आपण जेव्हा येऊ ना तिकडनं DMart-मधनं तोपर्यंत छान असं ऊन लागेल त्याला. तर एखादं भांडं घेते आणि त्या भांड्यामध्ये या शेवया टाकते, या चाळणीत टाकते. चाळणीमध्ये कसं त्याला आरपार असं ऊन लागतं ना, त्यामुळे मग चाळणीमध्येच ठेवते शेवया. आणि खिरीला बऱ्या पडतात. आता ना थोड्याच राहिले आहेत, बऱ्यापैकी संपलंय, थोड्याच राहिल्या आता. तर हे बघा चांगलं कडक ऊन पडलं ना, तर हे उन्हाळी पदार्थ जे असतात ना त्याला अधूनमधून थोडंसं ऊन दाखवलं पाहिजे. तर आज चांगलं कडक ऊन पडलं होतं. म्हणायला फक्त हिवाळा आहे आणि थंडी आहे, पण फक्त सकाळी थोडीशी थंडी वाजते, रात्री थोडीशी थंडी वाजते आणि दुपारी भरपूर असं ऊन पडतं. तर म्हटलं चला या शेवयाना उन्हामध्ये टाकू. दर शुक्रवारी लागतात मला या शेवया खीर करण्यासाठी, जसं शुक्रवारचे उपवास असतात ना त्याच्यामुळे. तर चला आता हे सगळं चाळणीत ठेवलं. चाळणीत कसं आरपार ऊन लागतं ना, तर त्यामुळे या शेवया मी चाळणीतच ठेवल्या आणि तुम्हाला दाखवते बाहेर किती ऊन पडलं. एकदम लखलखतं ऊन म्हणतो ना आपण, तसं ऊन पडलंय. आम्ही ना DMart-ला चाललोय, पण इतकं ऊन आहे बाहेर, त्याच्यामुळे आता गाडी पण आधीने नेली होती ना, तर आता इथं स्तंभावरनं गाडी घेऊ आणि गाडीने मग जाऊ DMart-ला. तर शीतल पण आहे माझ्याबरोबर. तर चला आता DMart-ला जाऊन भेटू आपण बरोबर. त्याआधी आधीच्या क्लासजवळ जातो. पोहोचलो आता आधीच्या क्लासजवळ. आणि रितेशवी हिला तुम्ही नाही अगोदर आलेलीच नाही. ही रितेशवी आधीची मैत्रीण. मी एकदा सांगितलं होतं बघा तुम्हाला, केसर आणलं होतं इकडनं काश्मीर, काश्मीरवरनं ना, तर हीच आहे. तर ती पण भेटली मला. तर म्हटलं थोडंसं तिच्याबरोबर पण गप्पा मारू आणि ही पण तिची मैत्रीण. आणि इकडे आधी. तर चला इथे आधीची गाडी लावलेली असते ना, तर मग म्हटलं पायी जाण्यापेक्षा गाडीनेच जाऊ, म्हणून मग आता इथनं गाडी घेतो आणि त्याला दुसरा क्लास इथनं जवळच आहे, तर तो जाईल पायी मग तिथनं. आमच्या नाशिकमध्ये ना 3 ते 4 DMart आहेत. त्यापैकी हे गंगापूर रोडचं जे DMart आहे ना, तर तिथे आलो आहोत आम्ही. आणि एक आडगावला पण DMart आहे. आता जे नाशिकमध्ये राहतात ना, तर त्यांना माहितीच असेल. तसं तर मी एरवी अजिबात येत नाही DMart-मध्ये, तुम्ही कधी बघितलं पण नसेल. कारण ना DMart-मधून जर ग्रॉसरी घ्यायची म्हटली ना, तर पूर्ण आपला बजेट ढासळलेला असतो. माझा स्वतःचा अनुभव आहे हा. तुमचा पण अनुभव असाच असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि बघा इथे ना काय होतं, आपण जी वस्तू गरजेची नाही आहे ना ती पण दृष्टीला पडते आणि आपण मोह आवरत नाही, घेतोच. तर मला थोडीफार ग्रॉसरीज घ्यायची होती आणि शीतलला पण थोडंफार सामान घ्यायचं होतं. म्हणजे तिची मुलं लहान आहे ना, तर थोडंसं मुलांसाठी तिला बोर्नव्हिटा वगैरे असं काहीतरी घ्यायचं होतं आणि थोडंफार बाकीचं पण सामान घ्यायचं होतं. मला मात्र ना ग्रॉसरी म्हणजे मला डाळी वगैरे काहीच नव्हतं घ्यायचं. ते सगळं होतं घरात, तुम्ही बघितलंच असेल या अगोदरच्या व्हिडिओमध्ये. पण ना मला वॉशिंग मशीनचं लिक्विड, साबण वगैरे हे जे बाथरूमचे आपले आहे ना साहित्य, ते सगळं संपलेलं होतं. तर तेच घ्यायचं होतं आणि त्याच्यासाठीच आलो. पण कसलं काय, तेवढंच घेऊन आपण कधी निघतो का? म्हणूनच मला DMart-मध्ये यायला आवडत नाही बरं का. अगदी गरजेपेक्षा ना जास्त सामान घेतो आपण. दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही क्रॉकरी सेक्शनमध्ये आलो आत्ता. तर तुम्हाला खरंच सांगते, शीतलचा आणि माझा वीक पॉईंट आहे क्रॉकरी म्हणजे. तर क्रॉकरी सेक्शनमध्ये आल्यानंतर आम्ही इतक्या वस्तू बघितल्या काय 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 काय, कारण की ना तिचा पण म्हणजे तिला छंद आहे क्रॉकरीचा आणि मला पण सेम छंद आहे क्रॉकरीचा. आणि बहिणीचा आहोत ना, तर सारखाच छंद असणारच. तर असं आम्ही भरपूर बॉक्समध्ये ना वेगवेगळे कप बघत होतो. तर हे कप मला घ्यायचे नव्हते, पण ना शीतलने आडगावचं जे DMart आहे ना, तर तिथनं ट्रान्सपरंट कप घेतले होते आणि वेगळाच आकार होता त्याचा. तर तिचं म्हणणं होतं की तू पण तसे कप घे. त्यासाठी आम्ही ना इथे सगळे बॉक्स बघतोय. आम्हाला तसे कप अजिबात सापडले नाही. सगळ्या बॉक्समध्ये बघितलं, पण बहुतेक ना इथला स्टॉक संपला असेल त्यांचा, नाहीतर सगळ्या DMart-मध्ये ना सेम असते व्हरायटी. तर इथला स्टॉक बहुतेक संपला असेल, त्याच्यामुळे आम्हाला त्याच
ट्रान्सपरंट कपांमध्येच ना हे दुसरे कप दिसले, तर हे पण छान होते, हे सुद्धा मला पण आवडले आणि तिला पण आवडले. तर तसे कप नाही मिळाले, ती म्हटली की हे तरी घे मग. तर मला तर तुम्ही बघितलंच असेल, आत्ताच दिवाळीला कप आणले मी, तर तरी पण ना हे घेतले. म्हटलं चला छान वाटत आहेत. आणि तसं डीमार्टमध्ये ना कपची प्राईस पण खूप कमी असते. बाहेरचे कप मी जे घेतले ना ते 250 रुपयाचे 6च कप घेतले आणि हे कप मला वाटतं 179चे म्हणजे 179चे कप आहेत हे. तर हे कप पण घेतले आम्ही. म्हणूनच मी म्हटलं, मग पण खूप छान छान दिसत होते इथे बघा. म्हणूनच मी म्हटलं की डीमार्टमध्ये जाणं म्हणजे ना वायफळ खर्च करणं आहे, त्यामुळे डीमार्टमध्ये मी जात नाही. असं आपण बघा किराणा दुकानात गेलो ना तर सरळ आपली लिस्ट बनवायची, लिस्ट किराणा वाल्याकडे द्यायची, तेवढीच लिस्ट तो पॅक करून आपल्याला देतो आणि आपण तेवढं सामान उचलून सरळ घरी निघून येतो. तर तशा पद्धतीने इथे आम्ही खूप वायफळ वस्तू पण घेतल्या. तरी पण ना काही वस्तू घेण्यावर ना मनावर थोडासा ताबा ठेवला आणि आता फायनली सगळ्या वस्तू घेऊन आणि बिलिंग काउंटरला आलो. तर आता बिल पण भरपूर झालं होतं आमचं दोघींचं. तर असो, एखाद्या दिवशी ना बजेट विसरून स्वतःचा आनंद पण घेतला पाहिजे, उपभोगला पाहिजे. तर त्यामुळेच आम्ही ना आज खरंच मनसोक्त आनंद घेतला आणि खूप दिवसांनी दोघी बहिणी एकत्र फिरलो बरं का. आम्ही ना आता नितिशाच्या भावाचं लग्न झालं ना तर तिथे सत्यनारायण पूजा आहे ना त्याच्यासाठी चाललो. तर अंधार बघा किती झालेला आहे आणि आज ना दुपारी एवढं ऊन होतं पण तरी पण थंडी पण भरपूर पडली आता. तर आता तिथे गेल्यावर परत भेटतो, कारण अंधारात काही एवढं दिसत नाही ना. नुसतं काम करतानाच व्हिडिओ आमची नितिशा अखंड कामात बुडालेली आहे बिचारीला. लग्नाच्या धावपळीत बारीक नको व्हायला बरं का तू, बरं का नितिशा, लग्नाच्या धावपळीत बारीक नको व्हायला. वहिनी इकडे बघा, वहिनी हा बसते ना मी. हा नाही का, जस्ट आलो. तर बघा, तुम्ही नितिशाच्या भावाचं लग्नाचा व्हिडिओ पण बघितला असेल आणि नितिशाची आई म्हणजे नितिशाचं माहेर जे आहे ना ते इथेच आमच्या घरापासून 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावर आहे. तर तिथे सत्यनारायण पूजा होती ना, लग्न झाल्यानंतर सत्यनारायण पूजा करतात बघा. तर सत्यनारायण पूजेचं पण आम्हाला आमंत्रण होतं आणि त्यासाठी आम्ही आलो होतो. आमच्या सोसायटीत राहणाऱ्या खालच्या स्वातीताई, ज्या की तुम्ही लग्नात पण माझ्याबरोबर बघितलं होतं, तर त्या आलेल्या होत्या आणि मी पण आले होते. तर बाकी स्वयंपाक वगैरे घरी करणारी मी, मुलांना काही आणलं नाही कारण दोघांना पण अभ्यास होता. तर आम्हीच दोघी आलो आणि ताईंना पण लवकर घरी जाण्याची घाई होती, त्यामुळे आम्ही जास्त काही इथे थांबलो नाही. पण ना जे लग्न घर जे असतं ना तर त्या घरात वेगळीच एक मज्जा असते बघा. सगळीकडे आनंद पसरलेला असतो आणि खूप छान वातावरण असतं. आम्ही आलो की लगेच जायचं या हिशोबाने, पण ना काही लवकर आमचा पाय निघाला नाही तिथून. घरून फोन यायला सुरुवात झाली, स्वातीताईंच्या पण घरून फोन यायला सुरुवात झाली, तेव्हा कुठे आम्ही निघालो. तर खूप मज्जा आली, तुम्हाला पुढे दिसेलच आता व्हिडिओमध्ये. आणि नितिशा पण कामात होती, कारण लग्नघर म्हटलं की भरपूर पाहुणे असतात ना. तर नितिशा पण कामात होती आणि आम्ही पण प्रसाद वगैरे घेतला. त्यानंतर तिला म्हटलं जरा थोडा वेळ आमच्याशी गप्पा मार, कारण लग्नाच्या वेळेस पण आम्ही 2-3 वेळा इथे येऊन गेलो ना तिच्या मम्मीच्या घरी, तर ती कामातच होती आणि आत्तासुद्धा आम्ही आलो ना तर ती कामातच होती. तर असं लग्नघर असलं ना तर हे सगळं करावंच लागतं, कोणीच फ्री नसतं, जितके माणसं असले तितके कमीच असतात. तर बघा इथे नवरीने आम्हाला हळदी कुंकू दिलं आणि त्यानंतर आमच्या दोघींच्या पाया पण पडली. तर नवीन नवरी आहे त्याच्यामुळे सगळ्यांच्या पाया पडावं लागतं आणि खरं सांगू का एवढे 2-3 दिवस असतात ना तर नवरीचं कंबर तर जामच होत असेल पाया पडून. तर हा नितिशाचा भाऊ आणि इथे ना आम्ही दोघांना गिफ्ट पण दिलं आणि त्यानंतर नितिशा पण आली आमच्याशी गप्पा मारायला आणि आम्ही इथे ना नवरीला म्हणत होतो उखाणा घे असं. करून दे ना, ही पूजा माझी नवीन बहिणी आणि आता ती उखाणा घेणार आहे, तर आपण ऐकू सगळे.
नाव घेणार आहे, नाव ऐकायचं मी नाही येणार. उखाणा ऐकायचंय, उखाणा. शांत आम्ही बोलतो. पंढरपूरचा चुडा, काशीचा विडा, मथुरेचं पान लागते छान, आंब्याच्या गेला फोडी, आई बापाची गोडी, समोर तुळशीची बाग, तिथे होती सीता, सीतेजवळ कळशी, कळशीत गंगेचं पाणी आणि निलेश रावांचं बोलणं म्हणजे अमृतवाणी. जास्त बोलणं झालंय वाटतं, जास्त. 2 महिने 3 महिने अमृतवाणी इतकं असलं सगळे घरामध्ये. या नाव घेतलं ना आम्ही, हेच नाव घेतलं होतं का तेव्हा आपण? नाव सांग म्हटलं केलंय का? म्हणजे ही अमृतवाणी किती दिवस आहे? हो, आता सुविधा वहिनींचं नाव ऐकू आपण. या नितीशाच्या मोठ्या वहिनी. चौरंगाच्या पाटावर बसून हळदी कुंकू लावू, चौरंगाच्या पाटावर बसून हळदी कुंकू लावू, प्रवीण रावांचे नाव घेते, मी आहे तिची मोठी जाऊ. आमची कवी मनाची वहिनी. छान उखाणा घेतला ना, आणि लग्नघर म्हटलं की तिथे उखाण्यांची इतकी रेलचेल असते ना, तर खूप नवनवीन उखाणे पण ऐकायला मिळतात. म्हटलं चला तुमच्याबरोबर पण शेअर करू. आणि आता तिच्या दोन्ही बहिणींनी उखाणे घेतले ना, त्याच्यामुळे आम्ही नितिशाला पण आग्रह करत होतो की आता तू पण एखादा तरी उखाणा घेच, कारण नितिशा एकुलती एक मुलगी तिच्या मम्मीची, आणि तिला 2 भाऊ आहेत, त्याच्यामुळे तिला पण आम्ही आग्रहाने नाव घ्यायला लावलं. हातात घातले आहे नवीन कंगण, दीपक रावांचं नाव घेते, मी आहे पूजाची नणंद. असं सगळ्यांनी काय काय नाते त्या संदर्भात नाव घेतलं बरं का. मला पण एखादं असं काहीतरी आम्ही पाहुणे असं काहीतरी जोडावं लागेल. आता हे बायांना पण सांगितलं असं. काय त्याला ए वन्स मोर आहे का नावाचा पुन्हा? दुसरं घे पूजा. सासूसाठी घे. ए काय रे, नवरीला इतक्या वेळा नाव घ्यायला लावायचं, तू कधी घेणार नाव? महादेवाच्या पिंडेवर बेल टाकते वाकून. नको 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 अनेक झालं पाहिजे काय. खंडेराया, तुळजापूरची भवानी, निलेश रावांचं नाव घेते, मी त्यांची अर्धांगिनी. छान, व्हेरी गुड. याचं श्रेय कोणाला नक्की द्यायचं? तर असे बघितलं ना, छान छान उखाणे पण चालले होते आणि खूप मजा येत होती. आम्हाला घरी जावंसंच वाटत नव्हतं. आणि नितिशाचं पण उखाणे ऐकले तुम्ही, तर म्हटलं चला सगळ्यांचे उखाणे तुमच्याबरोबर शेअर करू. जे येईल ते नवरीला नाव घ्यायला लावत होतं, तर त्यामुळे नवनवीन नावं पण ऐकायला मिळत होते. आणि आता त्या गेल्या ना, तर त्या नितिशाच्या आजी आहेत. तर चला आता आम्ही पण घरी निघतो, कारण घरी पण सगळे वाट बघतायत. तर नितिशाला आम्ही म्हणत होतो आता आम्ही निघतो, पण तिची पण काही इच्छा होत नव्हती आम्हाला जाऊ देण्याची, आणि आमची सुद्धा इच्छा होत नव्हती की घरी जावा असं. तर मी पण एक उखाणा घेतला. आता माझा उखाणा काही तुम्हाला ऐकवत नाही. त्यानंतर मी घरी आले आणि म्हटलं चला झटपट पनीरचीच भाजी होईल, तर लगेच पनीरची भाजी करायला लागले, कारण उशीर पण झाला होता ना, तर पटकन शिजेल अशीच भाजी करायची होती. त्यामुळे आता पनीरची भाजी सगळ्यांनाच येते, पण थोडक्यात मी रेसिपी शेअर करते तुमच्याबरोबर. कांदा, लसूण आणि खोबरं कच्चं दळून घेतलं, त्यामध्ये थोडंसं आलं पण टाकलं, त्यामध्ये आपले बेसिक मसाले टाकले, गरम मसाला, लाल मिरची, हळद पावडर, जिरा पावडर वगैरे, आणि ते सगळं परतवून घेतलं ग्राइंड करून. त्यामध्ये एक टोमॅटो पण ग्राइंड करून टाकला, आणि पनीरचे पीस करून घेतले. पनीर आणून ठेवलेलं होतं, तर त्यामुळे ना पटकन होतं म्हणून पनीरच करू म्हटलं. तर पनीरचे पीस करून घेतले आणि थोडंसं पनीर जे आहे ना ते वरती किसून टाकायला ठेवलं, ज्यामुळे ना भाजीला घट्टपणा येतो. तर इथे आता हे पनीर ना जेव्हा पण आपण बाजारातून आणतो ना, तर तेव्हा पनीर धुवूनच घ्यायचं, कारण त्याला कसले कसले हात लागलेले असतात ना, त्याच्यामुळे पनीर मी पाण्यात ठेवलं होतं जरा 15-20 मिनटं. तोपर्यंत माझी मसाल्याची तयारी पण झाली, आणि मसाला करून झाल्यानंतर मसाला तळायला टाकला. थोडंसं मसाला ठेवला ना शिजत, तर मग त्याला छान
तेल सुटतं ना, तर तोपर्यंत पनीर कट करून घेते साईड बाय साईड सगळं चाललं आहे भरभर असं, कारण हे येण्याचा पण टाईम झाला होता आणि ते यायच्या आत मला स्वयंपाक रेडी करायचा होता, त्याच्यामुळे मग मी झटपट असे पनीरचे तुकडे करून घेतले. तोपर्यंत एक साईडला ना आपल्या मसाल्याला मस्त असं तेल सुटलं. तुम्ही बघू शकता ओट्यावर पसारा, जे डीमार्टमधनं सामान आणलं होतं ना ग्रॉसरीचं, तर ते सगळं मी ओट्यावरच ठेवलं. त्यामुळे ओट्यावर पण ना भरपूर असा पसारा झाला होता. पण म्हटलं अगोदर स्वयंपाक करू आणि त्याच्यानंतर बघू, हे सगळं आरामशीर आवरू. तर आता ते आवरण्याच्या नादात जर बसले असते ना तर स्वयंपाकाला उशीर झाला असता. तर असो, आता इथे मसाला छान परतला आणि त्यानंतर हे ठेवलेलं पनीर होतं ना ते सगळं त्याच्यामध्ये किसून टाकलं आणि तुकडे केलेले पनीर पण छान असं किसून टाकलं. तर चला, आपली पनीरची भाजी तयार झाली. एक साईडला तवा पण ठेवला आणि पीठ पण भिजवलेलं आहे. तर एक साईडला पोळ्या पण करते आणि इथेच या व्हिडिओचा एंड करते. बाय आणि श्री स्वामी समर्थ.